नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी कुलस्कर. मित्रांनो, सध्या बॉलिवूडमध्ये धुमाकूळ घालतोय तो म्हणजे धुरंधर. नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी कुलस्कर. मित्रांनो, सध्या बॉलिवूडमध्ये धुमाकूळ कोण घालतोय तर धुरंधर चित्रपट. धुरंधर 2 दुसरा भाग. पहिल्या भागाने तर धुमाकूळ घातलेलाच आहे, दुसऱ्या भागाने तर अति धुमाकूळ घातलेला आहे. आता मातम पाकिस्तानमध्ये केलं जाते. पाकिस्तानमध्ये बॉम्बस्फोट होत आहेत म्हणजे त्या धुरंधर चित्रपटात. पण त्याचा धूर कुठे निघतोय तर बॉलिवूडमध्ये. भारतामध्ये जे सेक्युलर आहेत त्यांच्या बुडाखालून धूर निघतोय, जे वामपंथी आहेत त्यांच्या बुडाखालून धूर निघतोय. मित्रांनो, आज ताग्यात बॉलिवूडमध्ये जे चित्रपट झालेत ना, त्या चित्रपटामध्ये हिंदू सनातनी कसा विलन आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला. सनातन हा धर्म कसा चुकीचा आहे, सनातनमध्ये देवतांचा जो तुम्ही पूजन करता, अर्चन करता, भजन करता, हे कसं चुकीचं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला. विलन कोण तर सनातनी, आणि तो सुद्धा ब्राह्मण. लक्षात आलं का? एखादा पंडित किंवा एखादा उच्चवर्णीय असं दाखवण्याचा प्रयत्न करत होते. पण आता ज्या चित्रपटांमध्ये भारताचा वास्तव दाखवण्याचा प्रयत्न केला, काश्मीर फाईल किंवा केरळामध्ये घडलेल्या त्या घटना, हे वास्तविक चित्रपट आहेत. हे चित्रपट यायला लागलेत आणि त्यांनी अगदी धुवाधार कमाई केली. त्याच्यानंतर बॉलिवूडमधला आता जो ट्रेड होता तो बदलायला लागला आहे. विचारधारा थोडीशी बदलायला लागली. तरीसुद्धा जे हुजरे आहेत, जे चाटुकार आहेत, ते अजूनही त्याच पद्धतीने त्याच विचाराने चाललेले आहेत. त्यांना वास्तविक स्वरूप मान्य नाही आहे. आणि मित्रांनो, हाच मोठा आपल्या भारतामधील एक दोष आहे. भारतातील त्या सनातनींचा दोष आहे. आपण म्हणतो की मुसलमानांमुळे अमुक गोष्ट घडते, मुसलमानांमुळे तमुक गोष्ट घडते. मित्रांनो, ते आहेतच, ते स्पष्टरित्या समोर दिसतातच. पण सर्वात मोठा धोका जो आहे ना, तो तथाकथित या सनातनींचा आहे. जे स्वतःला सनातनी समजतात किंवा स्वतःला हिंदू म्हणून स्वतःची ओळख करून देतात, ह्यांच्यापासून धोका आहे. आणि ते आता स्पष्टरित्या दिसायला लागलं आहे. वामपंथी डाव्या विचारसरणीचे जे या भारताचे नागरिक आहेत, म्हणजे चीनमध्ये एखादी गोष्ट त्यांना ट्रेड करायची आहे किंवा एखादी गोष्ट मान्य करून घ्यायची आहे, भारतामध्ये एखाद्या गोष्टीवरती बंदी आणायची आहे, तर चीन अशा लोकांचा वापर करतो, डाव्या विचारसरणीच्या. मित्रांनो, असे वामपंथी डाव्या विचारसरणीचे जे आहेत सनातनी हिंदू, त्यांच्या बुडाखाली आता हे स्फोट व्हायला लागले आणि धूर निघायला लागले. पार्ट दुसरा धुरंधर या चित्रपटामध्ये पाकिस्तानाची जी काय वास्तविक स्वरूप आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ते वास्तविक स्वरूप पाहिल्यानंतर पाकिस्तानाच्या बुडाखाली आग लागलीच आहे. त्याच्यापेक्षा डबल बुडाखाली आग कोणाच्या लागली तर हे वामपंथींच्या, हे जे सेक्युलर आहेत त्यांच्या बुडाखाली आग लागलेली आणि धूर निघायला लागले. मित्रांनो, आता त्याच्यावरती तोंडसूक घेण्याचा प्रयत्न करताच आहे हे वामपंथी. हे प्रपोगंडा आहे, हे सरासर खोटं आहे, हे दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी आहे. मित्रांनो, लव जहाद, लँड जहाद असे जे प्रकार घडत आहेत या देशामध्ये, भारतामध्ये, ते स्पष्टरित्या आता उघड होत आहेत. त्याच्यानंतरसुद्धा जर आपण धर्मनिरपेक्ष हा शब्द उगाळत राहिलो ना, तर निष्पन्न काय होणार? आया बहिणींची इज्जत लुटली जाणार. म्हणजे हे धर्मनिरपेक्ष जे किडे आहेत ना, त्यांना आपल्या आया बहिणींची काही पडलेली नाही आहे. त्यांनी आपल्या आया बहिणींना अगदी सुरक्षित करून ठेवलेलं आहे. त्यांना त्यांनी परदेशी पाठवून दिलेलं आहे. आणि इथे जे सामान्य नागरिक आहे भारतातला, त्यांना फक्त हे मूर्ख बनवत आलेले आहे. आणि त्याच विचारधारेनुसार त्यांनी एक पिढी निर्माण केली. त्या पिढीने तो एवढा सेक्युलर झाला, एवढा धर्मनिरपेक्ष झाला की त्याच्यामुळे यांच्या डोळ्यावरती एक पट्टी बांधली गेली. जसं म्हणतात ना, अंधा कानून आहे, हा अंधा कानून. मित्रांनो, पण ह्या धुरंधर चित्रपटाने किंवा काश्मीर फाईल किंवा केरळा फाईल असे जे अनेक चित्रपट आता होऊन गेले येत आहेत, ह्या चित्रपटांच्या निर्मितीमुळे वास्तव समोर येते. काय घडलंय, वास्तवात काय घडलंय, कुठला राजकारणी कसा वागतोय, कुठल्या सरकारच्या काळात काय घडलंय हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या धुरंधरमध्ये तर
धुरंधरने जे काय पाकिस्तानमध्ये कहर माजवला आहे तो कहर दाखवलेला आहे. तिथे कसे बॉम्बस्फोट होत होते, कसे टिपून टिपून या भारताच्या दुश्मनांना मारलं जाते, त्यांना हेरलं जाते आणि त्यांचा काटा काढला जातो आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न केला. आता याची पोटदुखी कोणाला झाली तर हे जे विरोधक आहेत ना, ज्यांना नरेंद्र मोदीजी नको आहे, त्यांना देशाशी काही लेणे देणे नाही. त्यांना नरेंद्र मोदीजी किंवा त्याच्यानंतर येणारा भारतीय जनता पार्टीचा नेता याची त्यांना आता भीती आहे, धास्ती आहे की पुढे जाऊन जर नरेंद्र मोदीजीपेक्षा आणखीन कट्टर असा कोण समर्थक, सनातन समर्थक, हिंदू समर्थक जर या भारताच्या केंद्रस्थानी येऊन बसेल, त्याच्या हातात सत्ता येईल, तर आपली काय अवस्था होईल. मित्रांनो, डीप स्टेट हा शब्द तुम्ही बऱ्याच वेळा ऐकला असाल आणि डीप स्टेटच्या बुडाखाली लागलेली ही आग आहे. आज तगायत जगभर ज्या काय घटना घडत आहेत त्याच्यामागे डीप स्टेट आहेत. हे पाताळ यंत्री आहे. त्यांना कुठल्याही देशाची, कुठल्याही समाजाशी, कुठल्याही राष्ट्राशी, कुठल्याही नागरिकांशी काही लेणं देणं नाही आहे. त्यांना फक्त स्वतःचा हित जपायचं आहे, स्वतःचा स्वार्थ साधायचा आहे. आणि या डीप स्टेटचे हे जे मोहरे आहेत, जे विरोधक म्हणून आता आपलं तोंड उघडत आहेत, राहुल गांधी उठसूट जे काही तोंड सुख घेत आहेत, डीप स्टेटचं एक मोहर आहे. आता तसेच महाराष्ट्रात सुद्धा जे शिवसैनिक होते, शिवसेना होता, बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे, हे सुद्धा एक डीप स्टेटचा आता मोहरा झालेला आहे. त्याच्यावर त्यांचे भाऊ, चुलत भाऊ राज ठाकरे, हे सुद्धा डीप स्टेटचे मोहरे झालेले आहेत. त्यांना सत्तेशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही आहे. त्यांना राष्ट्राची, समाजाशी काही लेणे देणं नाही. मित्रांनो, धुरंधर चित्रपट, आणि या धुरंधर चित्रपटाने कोणाच्या बुडाखाली आग लावली आहे, कोणाच्या बुडाखाली बॉम्बस्फोट करत आहे, तर या वामपंथी डाव्या विचारसरणीच्या या सेक्युलर जे आहेत, स्वतःला सेक्युलर समजतात, धर्मनिरपेक्ष समजतात, त्यांच्या बुडाखाली आग लावलेली आहे. आणि हेच समजून घेणं आवश्यक आहे. तुम्हाला काय वाटते? आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. मित्रांनो, पाकिस्तानमध्ये एवढा कहर माजवला आहे या धुरंधर चित्रपटाने, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीत, 100 पटीत भारतामधील ह्या विरोधकांच्या बुडाखालची आग लावून त्यांनी कहर माजवले. म्हणजे बॉलिवूड तर अगदी स्पष्टरित्या उघडा नागडा पडलेलं आहे, त्याचं वसरण झालेलं आहे. पण त्याच्याबरोबर हे वामपंथी, हे धर्मनिरपेक्ष किडे, हे आता कसे पडलेत? उघडे नागडे पडले. हे समजणं आवश्यक आहे. आणि हेच ते वास्तव आहे. या धुरंधर चित्रपटाने हे वास्तव आणखीन स्पष्टरित्या आपल्या समोर मांडलेलं आहे. धुरंधर, आता धुरंधर कोण आहे भारतामध्ये हे समजून जा. तुम्हाला काय वाटते? आपले विचार कमेंट बॉक्समध्ये म्हणा. हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार परिषद लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये म्हणा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.